नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या बहुतांश लोकांना लग्नाला उशीर होतो. उशिरा लग्न म्हणजे वयाच्या 30 किंवा 35व्या वर्षानंतर लग्न हे आजकाल कॉमन झाले. परंतु या वयामध्ये लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु त्यापेक्षा जास्त तोटेही आहेत. फायदे म्हणाल तर ते आर्थिक आहेत, कारण दोघेही तोपर्यंत स्वयंपूर्ण झालेले असतात आणि दोघेही चांगले कमावते असतात. परंतु तोटे जर म्हणाल तर आज त्या तोट्यांबद्दलच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे तोटे ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच लग्नाचा विचार कराल. तर पहा, उशिरा लग्नामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता जी आहे ना ती कमी होत जाते आणि त्याचबरोबर महिलांच्या अंड्यांचा दर्जा देखील फारसा चांगला राहत नाही. या दोन्ही परिस्थितीमध्ये बाळाचा जन्म हा चांगला होण्याचा म्हणजेच त्याची क्वालिटी खराब होण्याचा धोका जास्त असतो आणि म्हणूनच या गोष्टीचाही आपण लग्न करताना विचार करायला हवा. त्यानंतर आरोग्य तज्ज्ञांच्या मते कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाचं लग्न करण्यासाठी सर्वात योग्य वय जे आहे ते आहे 22 ते 30 वर्ष. कारण यानंतर हॉर्मोन्सचं उत्पादन हे हळूहळू कमी झाल्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन हे कमी रोमॅन्टिक बनत जातं, हे लक्षात ठेवा. आणि तुमचा सेक्समधला इंटरेस्ट जो आहे तोही हळूहळू 30 वयानंतर थोडा कमी होऊ लागतो. त्यानंतर उशिरा लग्नामुळे व्यक्तीचे प्राधान्यक्रम देखील बदलतात. अशा परिस्थितीमध्ये जोडप्यांमधील प्रेम कमी होऊ शकतं, जे तुमच्या पर्सनल भांडणाचं देखील एक प्रमुख कारण असू शकतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं उशिरा लग्न करणं हे कधीही धोकादायक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, उशिरा लग्नानंतर जोडीदार एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. ते एकमेकांशी चांगला संवाद साधू शकत नाहीत, एकमेकांना पर्सनल जास्त स्पेस देऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये मतभेद व्हायला सुरुवात होते. उशिरा लग्न केल्यावरती लोक करिअरला जास्त प्राधान्य देतात आणि अशा परिस्थितीमध्ये नात्याचं महत्त्व हे कमी होऊ लागतं. आणि जेव्हा लोक उशिरा लग्न करतात तेव्हा जोडप्यांवरती लवकर मूल होण्यासाठी सामाजिक आणि घरगुती दबाव देखील असतो, ज्यामुळे तुमचे नातेसंबंध हे मजबूत होण्यापेक्षा थोडे कमकुवतच व्हायला लागतात, हे लक्षात ठेवा. आता लग्नाला उशीर झाला तर अजूनही एक गोष्ट घडते, ती म्हणजे आकर्षण कमी होतं. कारण तुम्ही हळूहळू मुलं झाल्यानंतर एकमेकांपासून थोडे दूर जाऊ लागता आणि जोडीदाराचं एकमेकांबद्दलचं आकर्षण जे आहे ते हळूहळू कमी होत जातं. हे सायंटिफिकरित्या खरं आहे की जे तुमच्या नात्यासाठी एकंदर चांगलं नाही. आणि म्हणूनच लग्न जर करायचं असेल तर लवकरात लवकर लग्नाचा विचार करावा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.